येणारी नर सगळे जण या. मग नतून ठटून गरीबाच्या लेकी आल्या. अरे काष्टा आणि ह्यान काय गोड दिसले हो. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे पोटे महाराज, ज्यानं केलं पाप त्याला पोरं आपोआप, आणि ज्यानं पुण्य केलं ना त्यालाच कन्या मिळते, लेख कुणाला मिळत नाही. पोटे महाराजांना दोन्ही पोर आहेत म्हणून मुद्दाम म्हणलो मी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथं कोणाचा पुरुष असू द्या, कोणाची स्त्री असू द्या, तिने जर हात पुढं केला ना लगे हात पुढं करायचा फुगडीसाठी. दादा ह्या धर्म मंडपाचीच बातमी लीक होत नाही, नाही तो उगा सप्ताह झाला आणि तो आडाव गेला ना पाण्याला, दादेव आम्हाला फुगडी खेळायची होती की तुझ्या बरं सप्त्यात, आणि तिथं जर फुगडी खेळा तर मग मात्र पेपरला देत्या बरं का विठ्ठल. असा परमात्मा डायरेक्ट नंदाच्या घरी आला, नंदाच्या अंगणामध्ये आला, नंदाच्या घरात आला, नंदाच्या हृदयामध्ये आला, नंद बाबाच्या पत्नीच्या उदरामध्ये शिरला आणि टाहो करायला लागला. असा भगवंत त्या यशोदामाईनं पाहिला. तुम्हाला सांगतो, नंद बाबा ह्या 9 लाख गाया सांभाळायच्या. रात्री 1:30 वाजता सुद्धा सगळ्या गुरांच्या पुढे वैरण टाकलेली असायची. 9 लाख गाया सांभाळणारा नंद. अरे 3 गाया आपण कसाबाच्या दावणीला दिल्या र, 9 गाया 9 लाख गाया सांभाळल्या. त्याच्या घरी देव येतो जिथं गोसेवा आहे, त्याच्या घरी देव येतो जिथं मातृसेवा आहे, त्याच्या घरी देव येतो जिथं पितृसेवा आहे, त्याच्या घरी देव येतो जिथं सासू सुना आनंदानं गप्पा मारत जेवतात हो, त्या समाधानाच्या घरी देव येतो. घर पाहून एकांताचे नवविधान नवनीताचे, अशा घरी परमात्मा येतो. आणि तिथली माया इकडं मथुरेमध्ये जाते. माया काय काय करते तुम्हाला सगळ्याला माहिती. माया लय स्वार्थी असते हो. माया ह्या पॅनल मधून त्या पॅनल मध्ये जाते, माया इकडून तिकडं पळते. अरे स्वार्थासाठी पक्ष आणि पैशासाठी साक्ष बदलायला लावते ना, तिचं नाव माया. विठ्ठल असा कृष्ण परमात्मा जन्माला येतो. तो 8 प्रकारामध्ये, योगेश्वर कृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, बालकृष्ण, अशा 8 प्रकारात देव आहे. 8 आकडा तसा पाहता तुमच्या आमच्यासाठी शुभ नाही बरं का. 8 तारखेला कुणी काम काढत नाही. अगदी 8,000 पाकिट सुद्धा भरीत नाही. 11 भरीन 15 भरीन पण 8 नाही. 8चा आकडा आवडत नाही अजिबात बरं का. 8 अन घाट लोक म्हणतात. 9चा आकडा प्रभू रामचंद्रासाठी आणि 8चा आकडा कृष्ण भगवंतासाठी. 9च्या आकड्याला रात्रंदिवस गुणित राहा, बेरीज 9च येते, त्याला तत्वनिष्ठ म्हणतात. 9 1 9 9, 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 6 54, 5 4 9, 9 6 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9. 9 हा आकडा स्थिर आहे, स्थित प्रज्ञेते प्रभू रामचंद्राचे चरित्र. 8चा आकडा चलबिचल बर का. जसं गावन गिराईक तसा बदललेला गडी बर का. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असा हा परमात्मा 8 स्वरूपामध्ये दिसायला वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. दिसाय सुद्धा चांगलं नाही हो, दिसाय सुद्धा सावळ. ते आता सावळ कोणाला आवडतं का हो? अहो किती गडी काळ असू द्या, पोरगी मात्र गोरीच पाहिजेत. लय ह्या गोऱ्या काळ्याच्या राड्यात लय जण तशीच राहिली. लय फॉर्च्युनर थारन गेल्या ना आता उग टमटमची वाट बघत येतो. विठ्ठल बाबा काय काय 35-35च गडी झालं. माझ्या गाडीत आता 7-8 बायोडाटे. जाऊ का पाहुण्याच्या घरी टाकून? लय जणांनी वाटा पाहिल्या. करीन तर महाराज गोरीच करीन, गोरीच करीन, गोरीच करीन. अरे म्हणलं येडा झाला का काय? काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी तर लय चावती. विठ्ठल लय राडा झाला महाराज. त्या कन्नड जळगाव पुतूर माणसं गोरी गोरीच्या शोधात गेले. 1.5 लाख रुपये एजंटला दिलं. 11 तोळ सोनं केलं. कोमल पाटोळ्याचं जागरण गोंधळ ठेवलं. पार जिजुरी श्रीगोंदा हे सगळं देव केलं. 16व्याच्या दिवशी पहाटे नंगर तुटायच्या अगोदर थोरल्या जावाला ती म्हणली, ताई
बाथरूम वर नाही यायचं का हो? ती म्हणली अगं एवढा मोठा बंगला बांधलाय 10 लाखाचा तर बाथरूम आहे. नाही म्हणले मला जरा मोकळ्या हवेची सवय. मोकळ्या हवे पाय तिनं थोरल्या जावल सोबत नेलं. तिकडं तिच्या डोक्यात दगड घातला, तिचं 11 तोळं नेलं, हिच्या अंगावचं 11 तोळं, 22 तोळं, आणि घरातलं बंडल बी काय बाय कपाटातलं घेऊन गेली. ती 3 दिवसात 20 लाखाला घर मातीत गेलं. भर देशील नवरी नंगर तोडायच्या आधी निघून गेली. विठ्ठल जास्त लौकिकाच्या माठी मग जाऊ नका. काळावरनं देवानं स्वीकारला का? अव सावळलंय मनात भरत. सावळे रूपाडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी तो देव सावळाय. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. असा देव पाहिला. यशोदामाई म्हणते देवा अरे 8 वर्षाचा होऊन काय उपयोग आहे रे? माझ्यासाठी लहान हो, माझ्यासाठी बारका हो. आणि असा परमात्मा नुकताच जन्माला येतो, आनंद उत्सव साजरा करते. लहानाचा मोठा होतो का? मोठं की देहाकृती उमटे, मग निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. जन्माला येतात संत, जन्माला येतात देव, पण चरित्र त्याच्या अगोदर चालू होतं. हे देशील चरित्र केलेनार. भगवंतानं जसं जसं चरित्र केलं तसं तसं त्याचं वर्णन भागवतापासून माझ्या व्यास ऋषींनी लिहिलं. अनेक ऋषी मुनींनी परमात्म्याचं चरित्र लिहिलं. का? देवाचा असतो तो अवतार, आणि तुमचा आमचा काय अवतार आहे बाबा रे? तुमचा आमचा अवतार असतो आणि देवाचा अवतार असतो. इति अवतरती, स्वतःच पद सोडतेत आणि तुमच्यासाठी खाली येतेत, त्याला अवतार म्हणतात. त्या परमात्म्याचा अवतार नंदबाबांच्या घरी रांगता रांगता सुद्धा देवाचं चरित्र आहे. मग रांगणाराला सुद्धा मारायला माणसं टपली रे. तिकडं कळालं सगळ्यांना, तिथं कळालं कंसाला, अरे तुझं लागेमध्ये उपजला माझे आधी. तिथं मायेनं सांगितली माया करी आकांत ते निवट ते दूत, आणि मग सगळी जण मारायला टपली. मग पहिला विजय विडा आपल्या मावशीने उचलला. मावशीचं हातखंडाच मोठा हो. का? मावशीला उद्धार करायचा होता. ती बळीराजाची बहीण रत्नमाला होती. देवा मला आधी उद्धार कर दे रे, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देतान मनसे पात्र पात्र पै कैवल्याचे पवित्र वैरी आहे तिथले. ती पुतना स्तनामध्ये विष भरून आली. अरे जो आतून बदलला ना, जो आतून बदलला ना त्याच्याकडे देव जातो. आणि जी वरून बदलतेत ना त्याला देवाकडे जावं लागतं. नामा म्हणे आली नंदाची आग्रा, स्वरूप सुंदरा देवांगना. मग इतकं सुंदर नटली होती. लिपस्टिक काय लावले, लाले काय लावले, ॲब्रो प्लकिंग ब्लचिंग, फेस वॉशिंग केलं, केसाला खेकडा काय लावला, कानात बाजीगर काय अडकावला, 5-25 जाग्यावर कानाला काय बिळं पाडले, कुठं वसावड्याचे याल, कुठं दोडक्याचं याल. अरे ऐकू या ना कानाला, इतकं तर कानात याल तर गुतावलं, जवारी खोडाय गेली. चुरटी कशाला म्हणे नी स्क्रू ड्रायव्हर काढू दे, त्यात कानच नेला कापून. विठ्ठल इतकी नटली, पण वरल्या अंगाने जो नटला त्याला देवाकडे जावं लागतं बरं का. पुतना वरच्या अंगाने नटली, तिला देवाकडे जावं लागलं, स्तनपान पाजावं लागलं, त्याला लेकरू म्हणून घ्यावं लागलं, एवढं सायास करावं लागलं. जो वरच्या अंगाने नटला तो. पण जी आतून नटली, थेरॉटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं लय सोपं आहे पण वागणं जसं अवघड आहे. त्या शबर राजाची पोरगी 2500 वर्ष वाट पाहिली, जी आतून नटली हो. 2500 वर्षात एकदा बी दात घासलं नाहीत. हिरवगार दात जिचं झालतं तिची उष्टी बोरं खायला देवाला तिच्याकडे जावं लागलं. विठ्ठल आणि असा परमात्मा पालता उलता पडायला लागला, पुढे सरकायला लागला. हो सरकताना सुद्धा माझ्या नामदेवरायाने पाहिला आणि नामदेवरायाने फार सुंदर गवळण लिहिली देवासाठी. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात
तुझी हवास नाही नाही ते कशाला म्हणायचं. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रंगत रंगत रंगणी चोरी तरुणी धावणी जवरशी घेवळणी बांधीची चरणी देती गाराणी यशोदे साजनी. त्या यशोदामाईनं आल्हादायक हसत हसत बघावं. अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी. एखादी गवळण म्हणली ना काय काढते ग ताई. ती म्हणली ना अरे 1 ते 15 टिपक्याची रांगोळ काढते. म्हणले अजून तू टिपक्यातच गुतली का. ती म्हणले सर बाजूला काय तुला रांगोळ काढता येते काय माहिती. त्यावरी मुते चक्रपाणी लघवी खिवी अजिबात भाषा वापरली नाही. तसलं शुद्ध बोलायला नाही देवाला आवडत. त्यावरी मुते चक्रपाणी त्यावरती लघवी करतात आणि असा गोल वर्तुळाकडे चंद्र काढतात. त्याच्यावरती हा परमात्मा त्यावेळेस भेटलेल्या सवंगड्याला म्हणतो कारास. अरे सगळ्याची पोटच कशी फुगलेली नुसती हातापायाच्या काड्यान पोटवाड्या. त्यावेळेस ते म्हणतात देवा अरे आम्हाला कुठं काय मिळतं रे. आम्हाला नाही काय सगळं जातं डेअरीला. आम्हाला डेअरीला काहीच राहत नाही. 3-5 फॅट आणि 30 डिग्रीला 22 रुपये दादांनो बाजार आहे हो. आता चांगल्याच कोण आहे तेव्हा चांगल्याच कोणी नाही. आणि लस्सीला बाजार 200 रुपये लिटर आणि दूध 22 रुपये लिटरने. अरे मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. माझ्या शेतकऱ्यासाठी कोणीच नाही जगला आणि जो जगला ना राजा हो तो देव होईल देव. ही ताकद माझ्या शेतकऱ्याची. का हो तुमच्या पोटाला काय नाही. म्हणले देवा आमच्या पोटाला काहीच नाही. सगळं जातं तिकडं मथुरेला. आम्हाला काय नाही फक्त आम्हाला ताक खाली शिल्लक राहतं. जे जे आसार आहे ते आम्हाला शिल्लक राहतं. अजिबात नाही. इथून पुढे कुठलाच अन्याय सहन करणार नाही करायचा नाही. अरे ज्याचा माल त्याचा हाल आणि कोहली कुत्री झाली लाल. ज्याचा माल आहे त्याचा हाल. बाकीच्यांचं काय घेऊन बसला. अशीच पोरं एक दिवस इंद्राचा याग करीत होती. म्हणले काय चाललंय. म्हणले काय नाही त्या देवेंद्राची महापूजा चालली. देवेंद्राचा याग चाललाय. देवेंद्र म्हणजे इंद्र बर का. इंद्राचा याग चाललाय. म्हणले काय करतो देवेंद्र. ती म्हणले तो पाऊस पाडतो. अरे म्हणली येडा झाला का काय. त्या देवेंद्राच्या हातात पाऊस आहे का काय. अरे पाऊस पडला असेल तर गोवर्धनाने त्या गोवर्धनाला ढगाळले. त्या ढगाचं पाण्यात रूपांतर झालं आणि तेच तुमच्या आमच्या गंगामाईच्या सरितेनं तुमच्या आमच्या दारापर्यंत वाहत वाहत आलं. पूजा करायची असेल तर गोवर्धनाची कना. कोण्या देवेंद्राची पूजा करीत बसू नका. त्याची पूजा टाळली आणि गोवर्धनाची पूजा केली. हा क्रांतिकारी विचार फक्त कृष्णाच्या चरित्रामध्ये सगळी सत शिकलो बर का. गरीबाची सगळी घेतली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. अरे ज्याला कपडे घालायला नव्हते ना त्याची पोरं घेतली. आमदारा खासदाराची राज्यमंत्र्याची आताच राज्यसभेवर गेलेल्यांची कुणाच्या पोरांना फोन नाही केला. सगळी गरीबाची पोरं घेतली आणि सगळ्या गरीबाच्या पोरांना सवंगडी बनवलं कृष्णानं. आणि सगळ्यांना सांगितलं जे आपल्या पोटाला मिळत नाही ना ते चोरून घेतलं तरी चालतं. आणि मग चोऱ्यांचा सुळसुळाट झाला. जिथं एकांतातलं घर आहे ज्या घरामध्ये हरिपाठ होतो ज्या घरात काकडा होतो ज्या घरात आलेल्या पाहुण्याला तांभर पाणी दिलं जातं ज्या घरामध्ये तुकोबरायांची गाथा वाचली जाते अशी घरं माझ्या परमात्म्यानं पाहिली. आणि तिथं इतकं पोटभर खायला घातलं. त्यावेळेस ते भक्तगण ते गोपाल माझ्या कृष्ण परमात्म्याला तू खूप बरायच्या वाणी म्हणून उद्गारतात अभंगाच्या पहिल्याच. तुझी या संगाते तुझी संगती वा टाळवाजा. तुझी संगती
तुझी संग